राज्याच्या राजकारणामध्ये मध्यरात्रीची मोठी भेट। मध्यरात्री बावनकुळेंच्या बंगल्यावर 1 तास जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईतल्या बावनकुळेंच्या बंगल्यावर 1 तास ही बैठक झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। जयंत पाटील आणि बावनकुळे यांच्या बैठकीच्या वेळी भाजपचे एक ज्येष्ठ मंत्रीही उपस्थित होते अशी माहिती मिळते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। मध्यरात्री 1 तास जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय माहिती या संदर्भात? निखिला बरोबर आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील जे आहेत त्यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसापासून चर्चा ज्या आहेत वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपमध्ये ते येतील अशी ही चर्चा गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत होती। काल रात्री एक महत्त्वाची बैठक जी आहे ती मुंबईत झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे एक वरिष्ठ मंत्री जे आहेत या तिघांमध्ये एक बैठक झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे। या 3 प्रमुख नेत्यांमध्ये मुंबईमध्ये जवळजवळ 1 तासापेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्या नंतर ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। मध्यरात्री ही बैठक झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा चर्चा जी आहे ते रंगू लागलेल्या आहेत की जयंत पाटील भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करतायत का अशी चर्चा जी आहे ते रंगू लागलेली आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर जयंत पाटील जे आहे ते कुठल्याही प्रतिक्रिया राज्यातल्या वेगवेगळ्या घटना ज्या आहेत ते घडतायत त्यावरती देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय जे आहे ते शरद पवारांच्या पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि त्यानंतर ही भेट जी आहे ती महत्त्वपूर्ण झालेली आहे। त्यामुळे साहजिकच जयंत पाटील राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येत आहेत का अशी चर्चा पुन्हा या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। एक सगळ्यात मोठी अपडेट राजकारणातली आपल्याला पाहायला मिळेल, कारण आपण जर पाहिलं तर अजितदादा ज्या पद्धतीने भाजपसोबत आले आहेत त्यानंतर जयंत पाटील मात्र त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जे आहे ते थांबलेले होते। परंतु आता मात्र कालच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे की जयंत पाटील भाजपमध्ये येणार का, कारण प्रमुख नेते भाजपचे जे होते त्यांच्यासोबत ही बैठक झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। काल रात्री मुंबईमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावरती ही भेट झालेली आहे। या भेटीमध्ये बावनकुळे स्वतः उपस्थित होते, भाजपचे एक ज्येष्ठ मंत्री जे आहे ते त्यांना घेऊन आलेले होते आणि ह्या तिघांमध्ये जवळजवळ 1 तासापेक्षा अधिक काळ जी आहे ती बैठक झाली। त्यामुळे या बैठकीचा तपशील जरी बाहेर आला नसला तरी आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील जे आहे ते भाजपमध्ये येतील अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर ही भेट होते। त्यामुळे साहजिकच राजकीय वर्तुळात जे आहे ते चर्चा आता सुरू झाली पाहायला मिळते। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे ते थोडंसं थांबाल, आपल्या सोबत आहे तर